डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांनाच उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज भरणार विधिमंडळातले अधिकारी सिल्वर ओकला जाऊन अर्ज भरून घेणार, सूत्रांची माहिती। भाजपचे 4 उमेदवार आज राज्यसभेसाठी अर्ज भरणार। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते अर्ज भरणार। राज्यसभा निवडणुकीत रंग भरणार। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागा बिनविरोध होणार नाहीत। शिवसेनेनं 2 उमेदवार दिल्यास गणित कसं जुळणार याची उत्सुकता। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच। इच्छुकांनी नंदनवर इथं एकनाथ शिंदेंची घेतली भेट। राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचं नाव करणार पुढे याकडे नजर। ठाकरे गटाची शिष्टाई फळाला। प्रभाग समितीच्या निवडणुका मनसे ठाकरे गट एकत्र लढणार। मनसेनं तटस्थतेची भूमिका बदलली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवन इथं सामंजस्य करार। महाराष्ट्र शेसन आणि चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये करार। जलविद्युत प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात 78,215 मेगावॉट वीज निर्मिती। ई चलान प्रणाली विरोधात राज्यातली वाहतूकदार संघटना आक्रमक। बस मालक संघटना आज जाणार संपावर। वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर करणार आंदोलन। बीड जीएसटी विभागातले अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी प्रदीप फाटेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाराष्ट्रात 3 दिवस उन्हाचा तडाखा। मुंबईचं कमाल तापमान बुधवारी 38 अंशांवर। पुढचे काही दिवस राज्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता। अमेरिकन सिनेटचा अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा। ट्रम्प यांच्या युद्धासंबंधीच्या अधिकाऱ्यांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर। सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक नामंजूर। अमेरिकन पाणबुडीनं हल्ला करून हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेला दिली जलसमाधी। अमेरिकेनं प्रसिद्ध केला थरकाप उडवणारा व्हिडिओ। इराणमधले दहशतवादी राजवट संपवली। इराणच्या एअर स्पेसवर लवकरच कब्जा। व्हाईट हाऊसनं जारी केलं स्टेटमेंट। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। एस जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद। आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा। युद्धजन्य परिस्थितीचा निर्यातक्षम द्राक्षांना फटका। जुन्नर तालुक्यातले शेतकरी अडचणीत। द्राक्षांची परदेशी बाजारपेठेतली मागणी घटली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये निर्यात महागली। कांद्यासह अन्य भारतीय मालाला वाहतुकीसाठी सोसावा लागतोय अतिरिक्त खर्च। आजीनं नातवावर ओतलं उकळतं पाणी। नागपूरच्या कोराडीतली खळबळजनक घटना। रंग उडवल्याच्या रागातून चिमुकल्यावर फेकलं उकळतं पाणी। न्यूझीलंड संघाची फायनलमध्ये धडक आणि दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स। फिन एलनच्या अखेरच्या चेंडूवर वादळी शतक। 9 विकेट्सने केला आफ्रिकेचा पराभव। आज वानखेडेवर रंगणार दुपारी दुसरी सेमीफायनल। गतविजेत्या टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान।